ती. बरं, विकत झाली? विकत नाही, विकत येत नाही ती आमच्याकडे. बरं. काय म्हणत होतो पैसे घे पण नाही आणली तेव्हा कशी होती? एकदम तिच्या अंगावर केस बिस कशी होती हो? भारी होते एकदम. हा? असे लय कोण वाळगणार. तो मालक परत म्हणायला लागला माझी मला गाई दे. कधी गाई परत त्यानं बघितली. तयार झाल्यावर हा. किती दिवसांनी? एक आला असं ते 7-8 महिन्यात आला. परत गाई दे म्हणत होतो. नाही बरं. म्हणलं का आता एकदा नाही म्हणलं. ते 3 लिटर दूध दिलं? सकाळी 3 रोज सकाळ काय संध्याकाळ बात करता? 6 लिटर? 6 लिटर 2 लिटर वैरण बिरण खायला लागलं लगेच. काय काय? पाणी खाते. पाला बिला खाते. किती दिवसात? 14 दिवस झाला असं त्याला आता. तुम्हाला म्हणलं पेतच इकलं. हा, किती किती महिना झाला ते? 7 ते 8 महिन्यात इकलं. 7 महिने विकलं. किती? 30,000 रुपये? 30,000 रुपये. ती बी आपण सहज बोललो. हा. आता आम्ही म्हणलं गिराय कशाला घेते. त्यानं तीच दिलं लय घेऊन लगेच. टाकलं. त्यानं 2-3 हजार वर दिला आणि खर्च माझे बाबा तुझं दूध पितय. बर 15 दिवस ठेव. बर. ती बी दिला आपल्याला पैसे. 30 ला ठरल्यावर गावातले काय म्हणले? 50 दिवस. का असं काय होतं त्या खोंडामध्ये? ससा दिसत ना? लय हुशार आहे. बघ की आता आता. मागे येतो कुठे बी. आता हा. गाई आपण म्हणलं ना चल हा. आता बघा बाहेर लगेच येईल. हिच्यापूरच्या कालवडीच्या मालकाकडे होत्या ना अजून. हा. तर त्या म्हणजे गाबणे बी नव्हत्या तशाच राहिल्या त्या. तशाच राहिले त्या. ही गाई दोन्ही भाकरच्या भाकर झाल्या वांग. राहिल्या. त्याच्या बसलेल्या धावून. ती एवढी एकच आली फक्त. मग आम्ही एक येतो. 8 लिटर दूध देते. ही हा. म्हणजे सकाळी किती? सकाळ 8 आणि संध्याकाळ. तुम्ही आज 16 म्हणा ना. हा, 16 लिटर. 8.9 असे लागते. लय वेळा मिशन बंद पडली काय. 103 रुपये दर लागला. काय 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 काय? एका लिटरला 103 रुपये दर लागला. एका लिटरला 103 रुपये म्हशीचा झाला. हो. मागच्या दुसऱ्या. का गावठी गाई दूध का बरं देत नाही, किंवा पाना का चुरती, किंवा ती लात का मारते? तिची इच्छा राहते माझ्या वासाचं पहिलं काय झालं पाहिजे, भागलं पाहिजे. ही माझ्या वासाचं चोरू राहिली. तिला जर असं तृप्त ठेवलं तर ती वासाचं पाजून सुद्धा 3-3 लिटर म्हणजे 6 लिटर दूध देते. हे तुमच्याकडे बघायला भेटलं. याचा अर्थ खोड जनावरात नाही, पाळणार आहे ते. बैलीच्या पुढे फिका आहे हा का हो? फक्त माग समजा ती गाय आहे, सड आहे म्हणून गाय आहे, हा. नाही तर बैलच आहे का? आणि मिल्क चार्जर किती वर्षापासून चालू आहे आता याला? आता 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाली. म्हणजे आणली तेव्हापासून चालू आहे. सकाळचं 7ला पाणी हा. आणि वैरण. हा, डायरेक्ट 5 वाजता त्यांच्याकडे यायचं. परत यायचंच नाही? येतच नाही. पहिल्या गाईला बी लंपी झाला आणि तिसऱ्याला बी झाला. फक्त मधील नाही. हिला नाही झाला. गाईला नाही. म्हणजे याचा- इंजेक्शन तीच त्या डॉक्टरने काय केलं धुतलंच नाही. सरकारी डॉक्टर आले. बर 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 त्याने इंजेक्शन 3 गुरासनी मारली तशीच. बर बर. 2 गुरासनी झाली आणि आपलं वाच. रद्दीप डवला हा. ना दार काढली की हम्म. तिला रोज ब्रशने पुसायची. तर अर्धा ती तास वैरण येऊन बिरण काय पुसते. खात नाही काय. म्हणजे अर्धा तास तिला पुसायला. आता जायचं. मालिश करायची. मालिश हा, करायची. तिला रोज पुसून काढतो तेव्हा मग ती वैरण बिरण खाणार. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण सातारा जिल्ह्यामध्ये आहोत, बरोबर ना? तालुका कोळेगाव. कोळेगाव, अच्छा. आणि गाव जळगाव. हे कोण आहेत हे? काका. काकांचं नाव काय आहे? हा, भास्कर. काय वाह, क्या बात आहे. आम्हाला आजपर्यंत रामचंद्र माहित नव्हतं. ठीक आहे. केला मग, म्हणजे उद्धार केला पंजोबाचा. ओके. तर भास्कर रामचंद्र जाधव यांचं आपल्या सगळ्यांना ऊसामधलं रेकॉर्ड माहिती आहे, स्ट्रॉबेरी किंग माहिती आहे, आणि केळी ते 4 वर्षापासून केळी पिकवता हे माहिती आहे. तुम्ही गाय दूध दररोज दूध काढता, केळी बी दूध दररोज केळी बी काढते दररोज. हा, ती गायची तुमची दोपती दररोज 4-5 गड काढायची. बर. तर ही गाय तुम्ही कधी आणलेली? ही आपण भीतीच आणलेली. म्हणजे दुसऱ्याकडून आपली गाय म्हणजे दूध पित होती आईला? नाही पहिली गाय वय झालं म्हणून बर ती व्हायचं ही झाली, बर. मेली. अच्छा. मग ते जागी आता दुसरी आणायला पाहिजे. मग हिला आणली. कुठून आणली ही? ही गुळवाडीत आणली. बर. विकत झाली? विकत नाही, विकत येत नाही ती आमच्याकडे. बरं. काय म्हणत होतो पैसे घे पण नाही घेतली. मग त्याने देशी घेतली गाय नाही. देशी गाय आणली तुम्ही? देशी गाय. बर. पण ती काय झाले, हा, परत आपण मिल्क चार्जर केली, तयार झाली. नाही मालक आणली तेव्हा कशी होती? एकदम तिच्या अंगावर केस बिस कशी होती हो? भारी होते एकदम. हा? असे लय कोण वाळगणार बी नाही. पहिलवान कशी काय होती आली तेव्हा? मग बारीकच जाणार तू का? पण तब्येत कशी होती? तब्येत तेव्हा आली तेव्हा? एकदम किरकोळ होती काय नव्हती. किरकोळ. तो मालक परत म्हणायला लागला माझी मला गाई दे. कधी गाई परत त्यानं बघितली. तयार झाल्यावर हा. किती दिवसांनी? एक आला असं ते 7-8 महिन्यात आला. तो काय म्हणला?
माझे मला गाई मग काय म्हणले तुम्ही? आधीच मी म्हणलेलं पैसे घे किंवा बाबा हे हा, पण त्यो परत त्याला लालच आली ना आता. मग आता काय म्हणतात? परत गाई दे म्हणत होतो, मग नाही बरं. म्हणलं बघा आता एकदा नाही म्हणलं मग आम्ही ते तयार केली. बरं. मग आता हे तिचं कितवं वर्ष आहे? वेद किती आता हे हे? दुसरं म्हणजे आणल्यापासून मिल्क चार्जर चालू आहे. ती आणल्यापासून? त्याला त्यानं 3-3 लिटर दूध दिलं. आम्हाला वाटत बी नव्हतं देशी गाई दूध देत नाही. हा, म्हणजे म्हणजे आमच्या वासाला भागात लागतं तेवढं. वासराला लागतं ती ते थानाला हात लावून देत नाही. बर बर. हा, पण ही मिल्क चार्जरमुळे त्यानं म्हणजे आता मी खाल्लं तर याचं दूध होतं. होईल. म्हणजे 3 लिटर दूध दिलं. हा. सकाळ 3 रोज सकाळ काय संध्याकाळ बात करता? 6 लिटर? 6 लिटर ते दूध. 2 लिटरची किटली निघ मग भरून देते रोज. आणि ते बी त्याला पिऊ. त्याला पचना ना अजून, म्हणजे एक थान बी पचना याला याला. आता एकच झालंय. आता पण ते 14 दिवसातच राही आता. हा, 14 दिवसातच झाले आता. वैरण बिरण खायला लागलं लगेच. काय काय? पाणी खाते. पाला बिला खाते. मग किती दिवसात? 14 दिवस झाला असं आज त्याला आता. 14 दिवसात चारा खायला लागलं. चारा खायला. आणि मागचं मागचं आम्ही ती तर लय खोंड लय चालाक होता. तुम्हाला म्हणलं पेतच ऐकलं. हा, किती किती महिना झाला ते? ती 7 महिन्यात आपण असेल 7 ते 8 महिन्यात ऐकलं. 7 महिन्यामध्ये विकलं. किती? 30,000 रुपये? 30,000 रुपये. ती बी आपण सहज बोललो. हा, आता आम्ही म्हणलं गिराय कशाला घेते, तेव्हा म्हणलं बोला किंमत. म्हणलं 30. त्याने तुम्हाला द्यायचं नव्हतं म्हणून म्हणले. हो, बर. त्याने 30 दिलेलं आहे. लय घेऊन गेला. गाई बी दूध देत होती तरी. दूध देत होती ना गाई. हा, मग त्यानं 2-3 हजार वर दिला आणि खर्च माझे बाबा तुझं दूध पितय बर 15 दिवस ठेव. बर. ती बी दिला आपल्याला पैसे. काय बोलायचं आलं नाही. तुम्ही मला आज सांगितलं का नंतर त्यांनी ते गावातले कोणते तुम्हाला म्हणलं होतं परत आणा म्हणून? हो, 50 देतो म्हणून. 50 देतो. पण नाही ना, एकदा व्यवहार ठरला. 30ला ठरल्यावर गावातले काय म्हणले? 50 देतो. का? असं काय होतं त्या खोंडामध्ये? काय आता त्याच्याने दिसलं असेल ते. का? लय शान होत असं माग सोडलं की नाही चालत मागच येणार. मांडी सोडणारच नाही. ह्यो रस्त्यात चालत गेला तर ती मागच येणार. हे ऊसाचं म्हणजे आपलं ते ससा दिसतोय हा बघा वर काढ केलं. हं? ससा दिसतोय ना? गाय हुशार बघ आहे. की आता आता. मागे येतो कुठे बी. आता गाई आपण म्हणलं नसेल. हा. आता बघा बाहेर लगेच येईल. हे बघा ना, डोळे कसे नितळी द्यायचे बघा ना. आता बघ ह्याला 8 दिवसात कसं आता कळलं. ते हा? काय रे कस काय? आणि गाई पण किती सावध आहे बघा ना तुम्ही. ते डोळे बघा. लय चालाक गाई. चला का? आम्ही नुसतं किती बी हळू येऊ द्या, मालक गावाला गाडी चटकन ते आमच्या चुलत भाऊचे गडे आहे ना त्याला इतकी भीती. तो तिथनं चालत गेला ना हं. गाई बसलेली असली तर गाई उठून उभीच राहणार. का? त्याच्या वासानं त्याला गाईला हीच झाली त्याची अशी गाय आहे. किती ते सावध पा किती. म्हणजे लय मी मगाशी पाहिलं गाईला बळच उठवावं लागत यावेळेस. हा. तुम्ही आली लगेच गाय उठली. हो आठवलं. 5 किलोमीटर पळून गेली बैलाकडे नेली त्यावेळेस. किती? 5 किलोमीटर पळून आता गेली. गाई गेलीच. आता गेलीच गाय? 10 जणांनी ओढली तर ऐकली नाही. याला बी पाया घेऊन पळून गेली. मग? खतरनाक आहे. मग का आणली कशी? परत एक गावली. ट्रॅक्टरवाला आता काय काय झालं? घातलं त्याच्या ह्याच्यावर टॉयलेटचं. ट्रॅक्टरचं. हा. अहो ती गाई थांबली डाव्यावर. डाव्या. बापरे. बरं मला सांगा आता वय कधी आहे आधीचं? शेज आता वय कसं काय एवढं नाही, म्हणजे आता हे दुसऱ्याचं त्याची दुखली. 4-5 सगळी म्हणजे त्यांनी नाही 2 वित झाली ना. म्हणजे हे 24 महिने. हा. आणि एक किती वर्षात पहिल्यांदा लागली तेव्हा किती महिन्याची होती? किती वर्षाची होती? आदत मध्येच ती राहिली म्हणजे 2 वर्षात. 2 वर्ष. बापरे. आणि तुमची म्हणजे तिची आई आहे ती किती दूध देत असेल? नाही ना हिच्यापूरच्या कालवडी त्या मालकाकडे होत्या ना अजून. हा. तर त्या म्हणजे गाबने बी नव्हत्या तशाच राहिल्या त्याच्या. तशाच राहिले त्या. ही गाई 2 भाकरच्या भाकर राहिल्या वांग. त्याच्या बसलेल्या ती धावल्या. एवढी एकच आली फक्त. मग आम्ही एक येतो. त्यापेक्षा लय गाया होत्या. म्हणजे ही मिल्क चालू नसतं तर ही पण आता ती मज आहे ना हा. 8 लिटर दूध देते बघा आता. काय का 8 लिटर दूध देते. ही हा. म्हणजे सकाळी किती? सकाळ 8 आणि संध्याकाळ. तुम्ही आज 16 म्हणा ना. हा, 16 लिटर. मी नसतो दार हेच असतो दार काय. अहो ते 8 लिटर नाही म्हणत त्याला 16 लिटर म्हणता. यायला पण एका टाइम हिला 3 लिटर नाही म्हणत 6 लिटर म्हणता. दोन्ही वेळाचं मिळून दूध राहतं एका दिवसाचं. त्यात बी लागते 60-62 रुपये जरी मिळतो. तिला फॅट किती लागती? म्हणजे 8.9 असे लागते. लय वेळा मिशन बंद पडली काय. मागल्या वर्षी Damn it. 3चा दर लागला ना ते. हा 103 रुपये दर लागला शेवटी. काय 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 काय? एका लिटरला 103 रुपये दर लागला. एका लिटरला 103 रुपये. हा. म्हशीचा झाला. हो. मागच्या दुसऱ्या.
तुमचा डेअरीवाला लयच इमानदार दिसतोय. नाही तर फॅटवरच आहे ती सगळ्यांना. हा किती फॅट लागली तेव्हा? 11 पण काहीतरी लागले. किती दिवस लागले ते अशी हायएस्ट? 2 महिने लागले. एवढी कंटिन्यू? माझी गाभण राहिली ना मग जास्त फॅट लागते. हा हा पण मग लय झाली ना हाईट झाली ना. 100 रुपये म्हणजे दूध. बरं आता तुमचं जे गाय आहे समजा, गाईचं तुम्ही ज्यावेळेस आणली तेव्हापासून तिला खाऊ घालताय आणि चारा बी वैदिकचा आहे सगळा. तुम्हाला काय वाटतं बा मिल्क चार्जरची ताकद काय आहे? जर नसतं तर? नाही, ही गाय दूध दिलं नसतं, देशी गाय दूध देत नाही. बरोबर आहे. आणि खोंड तुमचं 30 आलं गेलं म्हणजे काय चमत्कार आहे हा? नाही ते तुम्हाला म्हणलं ताकद. ठेव. नुसतं कोणतं शिकलं तरी कसं त्याचं हा पाहिलं ना, म्हणजे लाईव्ह डेमो आहे त्याचा. म्हणजे एकदम सावध आहे. आणि चमक काय त्याच्यावरती, त्या वासरावरती चमक काय बघा ना तुम्ही. ते असं वाटत नाही हो, ते हरणासारखे डोळे त्याचे नुसते. हा चप्पल किती आहे? काही कालवडे. बरोबर. आता कालवडे ना. वा 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 वा. आता तिची याच्या आधीतले 4 जणांनी मागितलं. सकाळी बंगल्यावाला निखिल पप्पा आहेत ना, त्यांनी सकाळी सांगितलं हा मला काय बी झाले तर कालवडती तुझी पाहिजे आता मला. मला म्हटलं सकाळीच भेटले. लोकांना गावठी जनावर नको आहे आणि तुमच्या गावठी जनावराला मागणी. हिला तर 2 याच्या आधी सांगितलं मग कालवड झाली की आम्हाला पाहिजे त्यावेळी. अगोदर सांगितलेलं आहे. हो बर. मिल्क चार्जर मुळे पूर्ण जीवनच बदललं म्हणायचं. लय बदल. हा ही मसबी पहिल्या दुपत्याला कमी देतो, पण ह्या दुपत्याला वाढ. म्हणजे पहिल्या किती द्यायची? 6 आणि आता 8 एका टायमाला. तेच ना एका टायमाला. म्हणजे त्यावेळेस 12 द्यायची, आता किती आहे? 16 देते. म्हणजे किती लिटर दूध वाढलं? 4 लिटर. आणि इथं तिथं याच्या बरोबरची एकही गाई देत नाही ती. म्हणजे राहिलीच नाही म्हणलं होतं, द्यायचं काही संबंध नाही. पहिल्या बी गाया होत्या ना, असं दूध हा. देतच नव्हते. नाही ना. पण मी असं ऐकलं एक खिलारी गाई दूधच देत नाही. नाही ते हा ते बैलाकडचं राहते होती. हो. म्हणजे आमच्या डांगरी पानं पाळवती. हा जे पानं आपलं म्हणतो का ना आपण, हा ती पानं पाळवती फक्त वासा. हा म्हणजे पानं चोरता हा. तुम्ही. ते हा, पाळवता वासरू आम्ही सोडते. चोरता म्हणतो. हा. म्हणजे पाना चोरती तुम्ही जर धुवायला गेलं. हा. त्याचं काय असतं म्हणजे शास्त्र, मुळात या गायींचं दूध कमी राहतं, त्यात तुम्ही काढायला गेले का ती तिच्या वासरासाठी पाळा चोरीत. हा. का गावठी गाई दूध का बरं देत नाही, किंवा पाना का चोरती, किंवा ती लात का मारते, तिची इच्छा राहते माझ्या वासराचं पहिलं काय झालं पाहिजे, भागलं पाहिजे. हे माझ्या वासराचं चोरू राहिले म्हणून ती लात मारते. कळलं का तुम्हाला? पण तिला जर हे लक्षात आलं तुमच्या, का तिला जर खाऊ घातलं आणि तिला जर असं तृप्त ठेवलं तर ती वासराचं पाजून सुद्धा 3-3 लिटर म्हणजे 6 लिटर दूध देते. हे तुमच्याकडे बघायला भेटलं. याचा अर्थ खोड जनावरात नाही, पाळणाऱ्यात आहे. बरोबर आहे की नाही? कारण त्यांनी जर मिल्क चार्जर चाललं, गायीची तब्येत जर अशी बनली तुम्हाला ती आरामशीर दूध काढून देते ना. बरोबर आहे की नाही? पहिली तर तिची तब्येत बिब्येत बैलीच्या पुढे फिका आहे हा का हो? फक्त माग समजा ती गाय आहे, सड आहे म्हणून गाय आहे, नाही तर बैलच आहे का काय? हो सर त्यांना विचारा ना. हा तिची शिंग बिंग डोळे आणि किती चपळ आहे, एकदम सावध. लय सावध. हा एकदा थाप मारा बरं, पहा बरं. हा तेव्हा म्हणजे थोडक्यात आपण एक लक्षात आला असं मशीन किती चालतं आता? चालूच असतं रतीपत. ह्याच्याकडे सगळं असतं, माझ्याकडे त्याला किती चालतं आता? त्याला एक टोपण आहे ना ती. हा एक टोपन असतं सकाळी आणि संध्याकाळी सगळ्यांना. कधी 12 महिने, 18 आणि 12 महिने म्हणजे कधी बंद नाही कधी. बंद नाही. अरे वा. दूध बंद आहे ते तसं म्हणजे काय चारा वैदिकचा. मग काय करायचं? हो किती? 10 फूट आहे. हा बरोबर आहे की नाही? सांगा असं जर वजनदारानं असं उंचीचं खाल्लं तर ताकद बी उंच येणार ना. आणि हे हे सगळा आता मका अजून आणली नाही. मका बर. आणली. हे काय इथं खाली? पावसातली मका. अच्छा. आपण आता पाणी चालली. हा हा हा. पाण्यातली मका. पा मका, पा कणीस. हे पा कणीस आहे का? चला आपण तिला चालू. खा 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 का प्रेमान देतोय का? हा म्हैसूर पाणी आहे. बर खाय बर. हा काय म्हैसूर आली पाय. हा एका घासात संपला विषय. गेलं मधी. चला. आणि मिल्क चार्जर किती वर्षापासून चालू आहे आता याला?
आता 2 वर्ष झाले 2 वर्ष झाली म्हणजे आणली तेव्हापासून चालू आहे चालू. रेग्युलर. थोडक्यात जर हे नसतं तर दूधही नसतं आणि हे खोंडही नसतं. आज तुम्हाला जी इज्जत आहे आज हो. गाईची वास आधी बुकिंग होता म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला हाच अनुभव येतो. तुम्ही आता मसाई पडली होती हा ती आदत मध्येच गामणी राहिली बर लय लवकर. बर. आणि ती आहे म्हटलं एकाची पण ती 30,000ला मागायला बारीक आहे नाही. बर बर हा आणि ती ठेवली तर ती आता 4-4.5 लिटर दूध देते हो. एका टायमाला ती पल्ली उडीची. वाटलं बी नाही मस्त. म्हणजे 9 लिटर दूध देते ती 30,000 लोक मागत होते. हो, त्यांना 30,000. उमजलं नाही काय पावर आहे काय हा. पावर आहे ते आम्हाला बी कळलं नाही. मला आता पहिल्यांदाच आहे ना. तीचे नाही म्हणजे तुम्ही आता जर विकायला काढली ती हा. म्हणजे आता तुम्हाला कळलंय 8 लिटर दूध देते म्हणजे आता त्याची किंमत काय आता आता बघा त्याची जी रेडी आहे हा. ती आता बघा. हे हो. ही 7 महिन्याची आहेत तरी रेडी आहे. ही अजून ती आटली नाही. अजून नाही दूध देते. अजून दूध चालू आहे. आहे चालू. आता किती दूध चालू आहे आता ती 3.5 लिटर देते. म्हणजे 7 लिटर दूध अजून आहे बी हा, या. 7 महिन्यात. हो. अरे बापरे. दूध व्यवसायामध्ये जर तुमचं दूध जर टिकलं जास्त दिवस तर दूध व्यवसाय परवडतो. बरोबर. दूध जर तुमचं 2-3 महिन्यात जर आटलं तर कसं काय परवडतो. काय सांगाल सर्व दूध व्यवसाय आता तुमचा तर व्यवसाय नाही हा आमचा नाही. बरोबर आहे की नाही. पण तुम्ही घरगुती म्हणून करता घरगुती. पण तरी पण तुमचा व्यवसाय काय जोरात चाललाय. आणि त्यांचं सवय कशी आहे सकाळचं 7ला पाणी हा. आणि वैरण हा डायरेक्ट 5 वाजता त्यांच्याकडे यायचं. परत यायचंच नाही. येतच नाही. तुम्ही शेतीमध्ये एवढ्या वेळात तुम्हाला इकडे येतच हा, नाही. येतच नाही. बर. त्यांना सवय लागली आहे. हा मग ती हालत नाही ते उठत नाही त्या दिवसभर आम्ही आलो तर करणार नाही. बरं बाकीचं मिनरल मिक्सचर वगैरे काय काय? काहीच नाही. बाकी खुराक बिराक जास्त विशेष नाही म्हणजे खुराक आपलं असतं ती. ते रेग्युलर तेवढाच. हा, तेवढा पण वैरण 2च टाइम. 2 टाइमच होईल. चारा 2च टाईप हा. खुराक सुद्धा दोन. 2च टाईप. परत मध्ये दिवसभर काय नाही त्यांना. काहीच काय नाही. नाही. यायचं नाही आणि जायचं नाही. नाही त्यांना सवय लागली आता. आता ही सकाळ टाकली की ही साफ करायची वैरण की ते संध्याकाळीच येते. तुमचं दूध खाऊन हे मिल्क चार्जर बॉय कसे बनले. त्याला घ्यायचं दूध ह्याला भेटलं बा. आणि हे दूध खाऊन काय तुम्हाला वाटतं की आता पोरं म्हणता ना आय एम काय कॉम्प्लेन बॉय वगैरे बरोबर आहे ना. हा. तसं आय एम मिल्क चार्जर बॉय हे बरोबर आहे. छानकले हा किती चालाक आहे हा. मला नमुना सांगा काय किती चालाक आहे. आता खोंड सांगितलं हे खोंड कसं काय सांग की. त्याचा आता कुठला व्हिडिओ बघितला तर ते समजेल नाही. म्हणजे शाळेत बी पळणे त्याच्यात नंबर शाळेत 1 नंबर कितीला रे. 3रीला आहे पहिला किंवा दुसरा नंबर आहे. हा म्हणजे शाळेत बी नंबर नंबर. म्हणजे इथे हुशार. आणि इतकं रानात हुशार. सगळ्या मनगट. वावरात मला सांगतो ह्या वरात ही करायची त्या वरात ती करायची. तुम्हाला सांगतो गोण्या घेऊन येतो खट टाकीतो ते आऊत ओढितो तुमचं. नियोजन बी करणार लगे ही काढायची ती लावायची. हा ना तुम्हाला मी लहान पाहिला होता मी. हा आता तो एकदम पोक्त माणसासारखं वागवतो माणसाबरोबर का हो पाटील. हा हे बरोबर कामं करतात सगळे शेतामध्ये करतात का. हो म्हणताय. म्हणजे तुम्हाला काय वाटतं याच्या तब्येतीवरती आरोग्यावरती काय परिणाम झाला मिल्क मिल्की चार्जर दिल्यामुळे याला कसं झालं दूध ते चांगले भेटले ना. बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता लय फरक. आता यांना दिलेलं नाही तुम्ही पूर्वी. त्या दोघांनी दिलं नाही तर लय फरक आहे. आमच्या दोघांनी दूध भेटलं नाही का हा त्यांच्या बुद्धीत ह्याच्या बुद्धीत लय फरक लय म्हणजे लय. म्हणजे मागचं पोरगण पुढच्या पोराच्या बुद्धिमत्तेमध्ये फरक फक्त कशामुळे पडला नुसत्या दुधात दुधाच्या पोषणामुळे. बाकी काय नाही वळण सगळ्यांनी एकच आहे. बरोबर आहे. जेवण आहे तेच आहे घरामध्ये. तेच आहे तसं सगळं या खोंडांची ताकद आहे ना जेवढी बुद्धी आहे तशीच याची पण बुद्धी तेज आहे. तेच आहे. म्हणजे आम्हाला त्याच्यावरून कळालं. म्हणजे आईचं असो नाही तर गाईचं असो पण ते पौष्टिक असलं पाहिजे. हे सूत्र काय आहे जुन्या लोकांचं बरोबर खरं आहे. बरोबर आहे की मला नाही. वाटत नव्हतं खरं हा पण ते आता अरे बघा ना तुम्ही बॉडी शॉडी काय तुला काम लय आवडतं म्हणते खरं आहे का हे. मोठे नंबर मोठे ऐकत नाही मला. दोन्ही म्हणजे काय काय म्हणजे शाळा पण आणि काम पण दोन्ही आवडतं. पण रिकाम बसायला कामाला आवडत नाही बाकीच्या पोरांसारखं. हा त्याला आता आपण म्हणलं का नाही 1 तास खेळ बरोबर 1 तासच खेळतो. एका तासाने तू बरोबर घरी आला. परत म्हणजे तिकडे सायकल कशा बी उलट्या सुलट्या सायकल कसं सगळं कसं. आणि हा तू पोहतो म्हणे किती उंचीवर उडी मारतो तू म्हणजे विहिरीमध्ये किती वेळ. विहीर आमची भरपूर खोल आहे. किती परस आहे. 50 फूट आहे. बर तर त्याचं निम्म खाली पाणी होतं तर त्याने 25-30 फुटानं मारलं विहीर. 30 फुटानं मारलं. मला तो लांब राहू दे. हा?
वर चालायला डोक्यावर मारायचा उडी. खरं सांग, तू कॅनल मध्ये उडी मारली होती म्हणे. हा कॅनल मध्ये पोहतो. हा तू पोहतो, भीती नाही वाटत? आता एवढा मोठा चेक लागेल म्हणून, नाही तर तो हा नाही ना, त्याला भीती अशी नाही म्हणजे नाही तसं नाही, त्याला आदर आहे ना, आदर आहे म्हणून. नाही तर तू आता आकाळला नसता कोणा तुम्हाला. काय? ह्याला भीत नाही, हा? काय नाही. ऐ, म्हणजे भीती नाही त्याला कसली. कसली काम तू म्हणतो ना, मला कामही आवडतं आणि शाळा आवडते. दोन्ही बी. हा नाही तर पोरं म्हणता इथं शाळा आवडते, नाही तर नाही नाही, शाळा नाही बुडवत नाही कधी. कसलीच नाही. शाळेत बी नंबर, खेळात बी नंबर, कामात बी नंबर. अरे काय ऑलराऊंडर. हा त्या दुसरे पहिले ते चौथी सर असतात ना, हा की जळगावचे सर आमचे बाकीचे आहेत ना हा. शिकवायला, हा तर त्या सरांनी त्याचं नाव पाडलं. काय रे म्हणते बाकी सर तुला काहीतरी म्हणता? पळतेलं म्हणून त्याला नाव पाडलं या काय दिलं? सरांनी. मिल्खा सिंग. मग काय नाव दिले? दुसरं काय म्हणते? नाही आठवत नाही का? वजीर. नाही घेता म्हणजे तो बैल नाही, पळत होता इथं एक बैल पळतो लई. हा वजीर. गावचा. बर बैलाचं नाव. वजीर बैलाचं नाव आहे, तुला सगळ्यात पळतो, त्याचं नाव ठेवलं का? तो. सरांनी अरे बापरे, क्या बात आहे. म्हणजे मिल्क चार्जरचा हा पण एक अनुभव आहे, विशेष अनुभव आहे. म्हणजे सेम तयार होतं, त्याचा काय अनुभव आहे? एकदम एक नंबर. नाही एक नंबर तर असणारच आहे. आणि हे बी. नाही ते खत तयार होतं, त्याचा काय फायदा दिसला का? आहे की. काय फायदा होतो? गांडूगती तयार होते ते ऑटोमॅटिक. बर किती दिवसात तयार होतं? चालूच होते ते लग्न. दिसते. म्हणजे 1.5-2 महिन्यामध्ये तयार होतं. ते तुम्ही सगळं कुठं टाकता? शेताला. त्याचा फायदा होतो की नाही चांगला? म्हणजे एकंदरीत मिल्क चार्जरनी पूर्ण शेतीचं चित्र काय होतं? बदलतं. कुटुंबाचं आरोग्य सुद्धा बदलतं. ज्याला दूध व्यवसाय करायचा आहे त्यांनी मिल्क चार्जर जर नाही वापरलं त्याला तो परवडेल का? हे खरं आहे की नाही? खरं आता इतकी दुधावूनच कळते ना आपल्याला सगळं. दूध, फॅट, वेळेवर माझ्यावर येणं, वेळेवर आणणं. बरं आजाराचा खर्च डॉक्टरचा. आता हिला लंपी कसं झालं, हा पहिल्या गाईला बी लंपी झाला आणि तिसऱ्याला बी झाला, फक्त मधील नाही. हिला नाही झाला. हिला नाही. म्हणजे हिचा- इंजेक्शन तीच त्या डॉक्टरने काय केलं, धुतलंच नाही. सरकारी डॉक्टर आले, बर 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 त्याने इंजेक्शन 3 गुरासनी मारली तशीच. बर बर 2 गुरासनी झाली आणि आपलं वाच. हा. ते एक फायदा झाला. म्हणजे ज्यांना त्यांनी इंजेक्शन मारले हम्म. ते सगळ्यांना झाले, झाली. फक्त हिला नाही झालं. केलं झालं. मारून सुद्धा मारून सुद्धा. इन्फेक्शन झालं नाही. ज्या दोघींना त्यांनी मारले त्या दोघींना Infection झालं, पुढच्याला बी झालं आणि 3 नंबरच्याला झालं. मधल्याला नाही झालं. मधील नाही. डॉक्टर पण चकित. हो. पाहता अजून एक चमत्कार. आपण जेवढं ऐकू, जेवढं खोदू, तेवढं आतमध्ये काहीतरी निघते. बरोबर आहे की नाही? तुम्हाला दूध काढताना तकलीफ होती का? नाही अजिबात काय शिव सगळ्या दारा काढतो काय आणि कोण हात लावत शिव नाही. खाली पुसलं तरी आत लाजबीत काय उचलत. हा अहो खिलार गाय तर लय अवघड, लय अडबंग दूध काढायला. हो तिला तुम्ही माग बाळाला बांधला तरच ती, नाही तर ती विषय नाही उघडायचा. मी रोज ठेवला हा. ना, दार काढली की हम्म. तिला रोज ब्रशने पुसायची, तर अर्धा ती तास वैरण येऊन काही पुसतो. खात नाही काय. म्हणजे अर्धा तास तिला पुसायला. आता जायचं- म्हणजे मालिश करायची. मालिश हा, करायची. तिला रोज पुसून काढतो तेव्हा मग ती वैरण बिरण खात. आता तर माझ्याकडे आम्ही बघत गोठ्यात आलो, बसला. मालिश हा नाही केली. हे आणि मालिश कर. हो. वा तिला येऊ म्हणलं ना, येऊ पाय उचल की ती उचलणार. हा. पाय खाली ठेव म्हणलं की ते वा जाणार. वा 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 म्हणजे रोज किती शानपण. ते अर्धा तास तेच होते. बिझीच असतो. हो. किती सेवा सकाळी आहे मस्त. उठल्यावर संध्याकाळ 7:30 वाजेपर्यंत असतो मी. रोज गोठ्यात. करता तरी त्याला हो. सेवा करायची. हो, असं. दिवसाला. म्हणजे पुसून बिसून तिला येऊ पाय उचल म्हणले उचलणार, ते उठव म्हणलं की ठेवणार. वा काय पाहिलं का? आई तर माणसाला आखली नाही, तर जनावराला आखली आलेली आहे. माणसाला डाळ या सांगा, त्याला उजव पाहिजे तू डावा उचलतो. त्याला तर वैरण ती मी ठेवतो, तुटल्या जेव्हा ती खातच नाही मग तेव्हा. हा हो. क्या बात आहे, व्हेरी गुड. काय नाव आहे तिचं? तिचं वैरण आणि ठेवलंय. हा राणी वा राणी. ए राणी. चटती आता त्याला. हा चांगलंय चांगलंय. राणीला आता राणी झाली छोटी. चला व्हेरी गुड. तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. दूध व्यवसाय कसा मजा मजा वाटते ना हो. करायला. लोक इज्जतीने विचारता वासराच्या. आता ते जो, म्हणजे तूप निघतं ना म्हशीचं, हा हा मग 8-15 दिवसाला 1 लिटरचं वरून निघतं तूप. दूध विकून. हो, दूध हो, विकून. तूप काय आता घरी आम्हाला ठेवतो ना, मग ती आम्ही पूर्ण घरी खाऊन ठेवली सगळी त्याची काय गावतो. साय अशी एकदम येते. एक नंबर येते भाकरी सारखी. वा 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 व्हेरी गुड.
आता आम्ही छान. चहा इजाच करतो आता कोणाचा. हा. हिचं बी तर तूप चालू पूर्वी चहा प्यायला केलंय की माणसं नाव काढते चहा कसं कुठल्या कंपनीचं चहा पावडर त्यांना सांगायचं राणी कंपनीची चहा पावडर नाही दूध पावडर आहे म्हणा. आता हिचं बी तूप काढाय म्हणजे साई आता येते ना मग ठेवले चालू वा 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 वा. करायचं. व्हेरी गुड छान खूप बरं वाटलं खूप छान गप्पा मारले काय व्हेरी गुड थँक्यू